शुभ सकाळ. कसे आहेत तुम्ही? मजेत? मी आहे तुमचा लाडका महेश. मी आगरी यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. मी आता नवीन स्टार्ट करणार आहे ब्लॉग. तर व्हिडिओ स्टार्टपासून ते एंडपर्यंत आपण आता चाय प्यायला बसलोय. बघू ना मित्रांनो, बघू शकता आपण नाश्ता करूया. आता सगळे नाश्ता करायला बसलेत, चाय प्यायला बसलेत. तर आपण नाश्ता करूया, चाय पाव खाऊया आपण. कारण आम्ही बाजारातनं काल घेतले चाय नाश्ता करूया. चुली आणि आम्ही आता पाणी तापवायला ठेवलंय बघा. पेटवते आम्ही. कागद ओला झाला, पाऊस पडला ना त्यामुळे कागद ओला झाला. काय चूल तर मित्रांनो पेटली चूल. तर टाळी वाजवा. यांच्या हस्ते स्वागत झालेलं आहे उद्घाटन चुलीचं. बघू शकता इकडे. आणि मित्रांनो गावाला एवढी मजा येते ना, चूल बोललं ना गावाला की एकदम एकदम भारी वाटते. बघू शकता आम्ही फुकून जीव गेलाय. तर आम्ही पेटवलेली आहे चूल. तर काय बघा धूर. मित्रांनो आपली चूल पेटवलेली आहे. चला आता आपण मिरच्या करणार आहेत ना मला. तर मिरच्या आपल्या बघा आपण मिरच्या वाळत टाकल्यात. त्याला कडक ऊन लागणार आहे कारण काल टाकणार होतो पाऊस होता त्याच्यामुळे आपण टाकलं नाही. आणि हे बघा लसूण आहे, मीठ आणलं आहे मामीनी. तर आम्ही मिरच्या करणार आहेत. मसाला आम्ही कमीत कमी तरी आमचं 4-7 किलो तरी होणार आहे. आम्हाला बघायला नको वर्षभरात एवढा झणझणीत होतो मसाला. तुम्हाला तयार केल्यानंतर तुम्हाला टंकावरती पण दाखवतो पुढची व्हिडिओ. आपण चाललोय माळ राहण्यामध्ये. आम्ही आता माळ राहण्यात चाललो. कालपासून चाललोय आमचं माळ राहण्यामध्ये. तर आता आम्ही हे बघा ही आमच्या पाहुण्याची गाडी आहे. साईबाबाची मूर्ती आहे. आपले भादरवाडीचं स्टँड आहे, ST स्टँड आहे इथं भादरवाडीचं. आणि हे हॉटेल आहे बघा, लय जुनं हॉटेल आहे. तर जाऊ आपण एक दिवस तिथनं काहीतरी घ्यायला. तर आपण जाऊया माळ राहण्यामध्ये, बघूया आपण. इकडे एक शाळा आहे भादरवाडीची. शाळेला सुट्टी आहेत मित्रांनो. बघू शकता इथे भादरवाडी शाळा आणि गार्डन आहे. हा पण गार्डन आहे बघा पूर्ण. आणि आता आम्ही रोडला चालतोय, रोडवरनं चालत चाललोय मित्रांनो. सनसेट बघा काय दिसतोय भारी. आत्ता तुम्ही आता जाऊन दिवस मावळू दे, मग आपण बघूया पुढे कसं काय. मित्रांनो बघू शकता आपण आता केक. ते दुसरा भाव आहे त्याला केकच्या पुरीला घेतला आहे. भांडणं नको म्हणून आम्ही केक घेतला आहे. तर आपण केक घेऊन जाऊया. तर बघा इकडे. तर सो मित्रांनो बघू शकता इथे तोंडली बघा कशी लागलीत आणि लाल पिकलीत. तोंडली पिकून गेलेली आहेत. आणि बघा रोडलाच आहे, तिथे पण वेल आहेत. इथं भरपूर वेल आहे इथे. मित्रांनो बघू शकता इथे बघा टायगर बसले. टायगर बघू शकता इकडे. टायगर बघा इथे 3 टायगर बसलेले आहेत जंगलामध्ये. आणि आम्ही अरे कहना क्या चाहते हो मित्रांनो बघू शकता इथे ही भादरवाडीची अकॅडमी आहे. आणि हे बघा इथे शेत आहे, ऊस लावलं ऊस. आणि हे बघा आदर्श अकॅडमी का सौजन्य बघा शून्य. तसं मित्रांनो बघू शकता इथे ऊसाचा मळा एवढा आहे. अजून आपल्या त्या ऊसाच्या मळ्यात जाऊन आपल्याला शूट करायचे व्हिडिओ. बघू शकता इथे काय भारी वाटते एकदम. आणि व्ह्यू तर एकदमच भारी येतो बघा इकडे. बघू शकता विहीर बघा. विहीर बघा इथे केवढी विहीर आहे बघा, मस्त एकदम. आणि पाणी आहे पाणी बघा. अशी पण बॉर्डर अशी लावलेलीच आहे. पाणी विहिरीमध्ये बघा आहे पाणी. अजून एक ही आपली दुसरी आदर्श अकॅडमी भादरवाडीची आहे. बघू शकता इथे. आणि बघा आपले जेवढे आहेत ना राष्ट्रपती येऊन गेलेले आहेत त्यांची लावलेले आहेत. आणि एवढी बघा अकॅडमी आपली एवढी मोठी अकॅडमी आहे बघू शकता. आणि हे आपले
अकॅडमी म्हणजे आपल्या जी मिलिटरी आपली म्हणजे जिथून तयार होतात ना ते लोक जे काम करतात ट्रेनिंग घेऊन. आदर्श अकॅडमी बहादूरवाडी. मित्रांनो बघू शकता इकडे झेंडूची फुलं जे लावलेत, बाग लावलेत बघा किती मस्त वाटते. एकदम एकदम क्लासिक. गावामध्ये आहे ना हे बघा हे असे ट्रॅक्टर असतात आणि गाणी बिणी मस्तपैकी आणि बघू शकता मस्त वाटते एकदम. बघू शकता ट्रॅक्टर. मित्रांनो बघू शकता ही गुलाब चिनी गुलाब आहेत आणि मस्त बाग लावलेत गुलाबांचे. बघू शकता इथे प्रत्येक शेतामध्ये तुम्हाला ह्या बागेत लावलेले जातात आणि काही गोंड्याचे लावलेले आहेत. आणि म्हणजे आपण इथे ना काही पण पिकू शकतो, आपण काही पण करू शकतो. एकदम जे ज्यांचं शेत असेल ना त्या शेतामध्ये तुम्ही ऊस या काही पण पदार्थ तुम्ही झाडं लावून हे करू शकता तुम्ही. बघू शकता हा जो मळा आहे ना तो मामाचा आहे आणि हा जो मळा आहे तो दुसऱ्या मामाचा आहे. कारण आपला ऊस तोडी गेलेला आहे, अजून पुढे पण आहेत तिथपर्यंत. तर आपल्याला पण इथून आपण पुढे जाऊन त्या साईडनं दाखवू तुम्हाला. मित्रांनो गावागावात विहीर असते. ही बघा ही दुसरी विहीर आहे आणि ह्याला पाणी आहे का बघूया आपण. बघू शकता हाय पाणी आहे बघा. एवढी मोठी विहीर आहे आणि पाणी आता पाऊस पडला तरच विहीर भरणार. अजून सध्या तर थोडं पाणी आहेच. आमच्या पाठून मामा आलाय सायकल. तसं मित्रांनो बघू शकता जंगली झाड आहे पण गुलबक्षीचं झाड आहे. कसलं झाड आहे मला माहिती नाही. गुलबक्षीचं झाड आहे. गुलबक्षी म्हणजे ॲक्च्युली ह्याचं काहीतरी या झाडाला आहे ना काहीतरी शेंग असं बघा इथे. तर बघू शकता बघा इथे झाडाला बघा केवढे आंबे म्हणजेच लागलेले आहेत. बघू शकता इकडे बघा इथे हो छोटाच आहे. मित्रांनो बघू शकता ही आपली कमानी, ही बहादूरवाडीची कमानी म्हणजेच आदर्श करिअर अकॅडमी. मित्रांनो बघू शकता ना गावचं वातावरण जे आहे ना ते लय वेगळं आहे. हे बघा एकदम शांत पण आणि गावाला याचीच मजा लय वेगळी असते. कधी पण आम्ही आलो ना मे महिन्यात तर मी हरचुडून 2 महिने थांबलो आणि मला मे महिन्यात यायचंच होतं मला गावाला जायला. आणि आता आम्ही गावाला आलो आहे आणि आता त्या गावात होतो आम्ही. आता माळराण्यामध्ये आमचं मामाचं घर आहे, मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघू शकता इथे असे बंगले आहेत. कारण का काही लोक मुंबईवर येऊन पण इथं जागा घेऊन बांधतात. बघू शकता इथे आपण पण आता यांचं पण आतून बघा शेत आहे तिकडे पण आता आपण चाललो आहे. तर बघू शकता मामा बघा कोणाकोणाला घेऊन चाललाय. ती नाही ती दुसरी. मित्रांनो बघा इथे नातवंडांना घेऊन चाललेत. आई काय खाल्लंय रे, काय खाल्लंय, काय खाते. दावा बघू शकता इकडे आणि आपले इथे ढोर आहेत. आता हे आपले वासरू आहेत बघा. ती कशी बघते बघा मस्त बघितलं. आणि इकडे बघा कोणाचे आहेत काय माहिती. एवढे आंबे लागलेत बघा इथं पूर्ण भरले. आवाज कर उड्या मार. मित्रांनो आपण आलो इथे रानमाळ्याचे आहेत बघा. हा रानमाळ्यामध्ये बांधलेला हा आपला रानमाळ्यामध्ये बांधलेला घर आहे हा मामानीच. आपण मित्रांनो बघा इकडे आपण बघू शकता इथे एक आहे घर आहे बघा. ते पण आहेत. तो एक आहे ते आहेत. ऊस तिथं होता काढलेला. इथं बघू शकता ही आपल्याला लागण्याची डॉल्फी आहे. म्हणजे डॉल्फी म्हणजे डीजे यांच्याकडच्या डॉल्फी बोलतात. इथे डीजेचा सेट असतो इथं वाजवतात. आणि इकडे आपलेच भाव आहेत आणि इकडे पण बघा इकडे बघू शकता इकडे तुम्ही. आणि सनसेट आहे ना एवढा चांगला भारी वाटतं व्ह्यू एकदम भारी बघा तुम्ही लय भारी. मी गावाला आहे पण गावचाच दाखवतो तुम्हाला. लय एकदम नाही काकी नाही काकी आम्ही इकडे सांगितलं बसायचं होय का. असं नाही. हा मग माझं पण काम चालू होईल ना सुट्टी संपली. आणि आमच्यात पण थोडं त्याचं युनिफॉर्म वगैरे घ्यायचं राहिले तेव्हा.
शाळा यावर्षी लवकर सुरू होतात ना. हा आणि ते आणि सुट्ट्या पण उशिराने लागल्या. होय यावर्षी सगळंच शाळेचं शेड्यूल बसले. नाही हो काकी नको आता तिथं पण आम्ही की थांबायला पाहिजे आले सकाळ 8 दिवस तरी सारखं इकडं पण येणं बरोबर वाटत नाही तिथं मग अशी आम्ही सांगितलं तशी घेऊन आलोया मागल्यात जा. आता आपल्याला चहा प्यायचा आहे, बघू शकता बिस्किट, गावचे बिस्किट आणि हे आपल्याला तर पार्ले बिस्किट आहेतच, सॉरी मारी बिस्किट. बोलू देत ना ती पण तर आपण चाय पिऊया, कारण गावाला आलं की चाय हीच आपली आहे, चाय जास्त करून. या पाहुण्यांकडे जा त्या पाहुण्यांकडे जा, चहा प्यायचं आपल्याला हेच आहे, चहा प्या. चला आता चहा पिऊया आपण. गेल्या वेळी तो होता हे नव्हते. होय काय म्हणून तर मी काम घेतली, गेल्या वर्षी यावेळी जायचं नाही मला. अरे कहना क्या चाहते मित्रांनो बघा इथे काय चाललंय यांचं, बघा इथे काय, इकडे बघा काय चाललंय, काय खायचं तुम्हाला नाही दुसरं ती बघ काय खाते, काय खाते बघा, बघा काय खाते. मित्रांनो बघू शकता आता आपण ह्या टेरेसवर जाऊया, आपण टेरेसवरनं शूट करूया आपण. चला टेरेसवरनं आपण शूट करून बघूया जरा, मस्त तुम्हाला दाखवतो लोकेशन टेरेसवरचं. बघा एवढं मोठं टेरेस आहे मामाचं इथलं, कारण अर्धच काम ठेवलेलं आहे. आणि सनसेट पण इकडे ना वरती, वरती आहे ना वरती शकता. हा व्ह्यू एवढा क्लासिक वाटतं ना, भारी वाटतोय. तुम्ही बघाल मी आता गावच्या वरून टॅरेसवरनं काढतोय, पण एवढी शूट भारी होतं ना. इथला पण तुम्हाला व्ह्यू आहे ना, तुम्ही दाखवू शकता. बघा आपले 2 सबस्क्रायबर आहेत आणि गावचेच पोरं आहेत, त्यांना पण आपण घेतलं एन्जॉयसाठी. आणि बघू शकता इथला पण व्ह्यू बघा काय भारी वाटतं, एकदम मस्त एकदम. आणि गावाला ना फिरण्यासारखं म्हणजे एवढी मजा आहे ना, एवढी मजा आहे की तुम्ही बघू शकता. मी म्हणून यासाठी मी गावाला येतो कोल्हापूर साईडला, की वातावरण लय वेगळं असतं. आता पाऊस असता ना तर अजून हिरवळ झालं असतं. तर आता कसं मामाचं शेत गेल्यामुळं काय मध्ये ऊस तोडी झाल्यामुळं कसं तुम्हाला हिरवळ दाखवता आलं नाही. अर्धे जे आहेत ते आता तुम्हाला जी संध्याकाळचे 7 वाजते त्याच्यात आता बघा टायमिंग संध्याकाळचा बघू शकता. व्ह्यू काय भारी आला बघा तुम्ही, एकदम मस्त व्ह्यू बघा काय आलं आहे, मस्त एकदम बघू शकता. इकडे एवढं सुंदर वाटते ना बघा, एकदम भारी काय परफेक्ट दिसते बघा एकदम. आणि वातावरण पण किती मस्त आहे. What's good? Laughter echoes loud through the laid back beat. Golden hour grin, city lights start to shine. West Coast flavor, every moment divine. You know. What's good? Laughter echoes loud through the laid back beat. Golden hour grin, city lights start to shine. West Coast flavor, every moment divine. You grooving, feel that funky breeze. Oh yeah! Talk, boxing, and setting spirits at ease. Come on! From the hills to the shore, ain't no second guessing. In these Cali streets, we count every blessing. Cruising, grooving, feel that funky breeze. Oh yeah! Talk, boxing, and setting spirits at ease. Come on! From the hills to the shore, ain't no second guessing. इकडे सूर्य डुबताना दाखवला आहे आणि इकडे चंद्र उगवताना. म्हणजे बघा इकडे चंद्र आहे तिकडे सूर्य आहे, म्हणजे दोन्हीकडं बघा काय लोकेशन आहे. लोकेशन तुम्हाला समजू शकतं. इथे बघा इथे कसं वातावरण वेगळं आहे
आणि हा सनसेट वेगळा एकदम बघण्यासारखा एकदम. आणि ज्यांना पण व्हिडिओ आवडले असेल ना त्यांनी व्हिडिओला लाईक करा, माझ्या शेअर करा. आणि एवढी व्हिडिओ भारी बनवले मी. बघू शकता त्या साईडला ना सूर्य होता डुबला आणि ह्या साईडून चंद्र आलेला आहे. आणि हा व्ह्यू बघा तुम्हाला रात्रीचा वाजलेत 7:30 तुम्हाला मी हे दाखवतो सनसेटचं. बघा तुम्ही काय भारी वाटते. The next morning. मी मसाला करणार आहे तर आमच्या मामीला विचारणार आहे कारण मामीच्या हातातनं आम्ही मसाला बनवणार आहे. तर कसा बनवणार आहे, काय लागतं साहित्य? गरम मसाला सगळा, जिरं मोहरी मीठ मसाला खोबरं कांदा आणि हे काय? हे कांदा हे गरम मसाला सगळा हे खोबरं आणि ह्याचं काय करणार सगळं मिळून? चटणी बनवणार मिरच्या घालणार चटणी बनवणार लाल मसाला बनवणार. चला मित्रांनो आता मामीने आमच्या सांगितलंय मसाल्याचं साहित्य. आता तिकडे डंकावरती गेल्यावरती अजून मजा येईल. मित्रांनो बघू शकता आम्ही आता मसाला करायला चाललोय ना. आता बघा हा पाऊस मला वाटतं येणार आहे तर बघा लवकर निघायला लागेल आम्हाला मसाला. कारण का काळं केलं. इथे बघा ढग कसे आहेत आणि इकडे ढग कसे आहेत बघा एकदम. तो पडल पाऊस. त्याला कुटायला हा टायमिंग घेतला आहे 10 मिनटं अगोदर घेतला होता. आता किती तास लागते बघूया आपण. पिसला जातं मिक्सरमध्ये. मिक्सर बघा कसा आहे. बघू शकता आपला मसाला आता चालू करणार आहे मशीन. 4.25 किलो झालेला आहे. आपला मसाला चालू आहे. आता डंक चालू होणार आहे बघा. मित्रांनो बघा आपला मसाला कुटण्याचा पदार्थ आणि डंक बघा कसे चालतात. लाईट गेली होती त्याच्यामुळं गिरण चक्की म्हणजे ती थांबलेली आहे. आता लाईट आली परत आता चालू झाले. आपल्याला कमी तरी अर्धा तास तरी बसलेले होते ते लोक. तर ते तिथं आता बघूया आता कधी होते आपलं पण. शकता आता आपलाच मसाला लावलेला आहे. आता तुम्हाला मी दाखवतो मसाला. मसाला करायला आलो आहे. काल पण पडला होता 2 दिवस अगोदर. मित्रांनो आम्ही मसाला करायला आले 2 दिवस अगोदर पडला. आता पण पाऊस पडतो बघा. काय या पावसाला आता काय दिवस आहे का बघा. असंच पडणार. ढग तर आलेलेच आहेत. बसा जाऊ सो मित्रांनो बघा वीज काय कडकलेली एकदम थडम थुडूम. विघ्नेश गेला घरी. हो मित्रांनो बघू शकता इंद्रधनुष्य तुम्हाला दाखवतो मी. बघा बघू शकता मस्त वाटलं बघा इंद्रधनुष्य एकदम भारी. थोडा अंधार पाहिजे होता. शकता त्या गुंड्या भाभी कशा मसाला कुटतात आणि आपल्याला थोडीफार लगेच सर्दी होते. त्यांनी बघा कसं घेतं इथे. अबे ओ दिवाली की फुलझड़ी.
आपल्याकडे पण सबस्क्रायबर भेटले आहेत आणि यांचा पण चॅनल आहे, यांच्या पण चॅनल आम्ही सबस्क्राईब करणार आहे आणि हे पण आपले तिथलेच गावचे आहेत. चला भेटूया आपण. 4.25 किलो मसाला होता, मिरच्या होत्या. आता मसाला बघा 5.5 किलो झाला आहे आणि बघू शकता किती लाल भडक आहे. मसाला तयार करून आणलेला आहे, मग अशी शूट नाही केला पावसामुळे. तर आता तुम्हाला मी ही मसाला केलेला दाखवतोय. मित्रांनो आम्ही मसाला बिसाला केला आहे आता आणि आम्हाला व्हिडिओ एंड करायची होती. आता व्हिडिओ एंड करतो. वाजलेत 6. तर ज्यांना कोणाला व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.